जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई आणि बाप आहे ना तोपर्यंत आपले सर्व पाहुणे आहेत आणि जोपर्यंत आपल्या आई बाप आणि निघून गेले ना ही कुणीच कोणाचं नाही. आपण म्हणतोय बहीण आपले भाऊ आपला आहे हे सब पैसे की बाई. अरे जोपर्यंत खाटावर आहे बाप वेडा असू द्या, अरे बाप पांगळा असू द्या, अरे बाप वेडा असू द्या, बाप मुका असू द्या, पण बाप त्या घराचा खांब आहे. ह्या जगात आपलं कुणीच कोणाचं नाही. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आई आणि बाप आहे ना तोपर्यंत ह्या जगात हे सर्व पाहुणे रावळे आपले मित्र नाही. अरे ज्या दिवशी आपल्या जीवनातून आई आणि बाप जातील ना त्या दिवशी आपलं सगळं संपलं. अरे कधी रागवला तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. अरे बाप वेडा असू द्या, बाप पांगुळा असू द्या, बाप मुक्का असू द्या, जोपर्यंत खाटावरती झोपलेला बाप जिवंत आहे ना तोपर्यंत आपल्या घड्याकडे कोणी वाईट नजर करून कोणी पाहणार नाही. एवढी ताकद त्या झोपणाऱ्या बापामध्ये असते. अरे ज्याचा बाप गेलाय त्याला बापाची किंमत विचारा. अरे ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा. अरे बाप पहाडासारखे संकट उचलतो ते म्हणजे बाप आहे. अरे सर्व साने गुरुजींनी मुलांना आईचीच कविता लिहायला लावली पण बापाची नाही लिहायला लावली का? बाप दिसत नाही. अरे बाप दिसत नाही, बाप असून सुद्धा दिसत नाही. अरे बापाचं प्रेम कुठं कमी पडले? मुलगी जर दिवाळीला गेली तर आपल्या अंगावरती फाटकं बनेल घालणार तो बाप आहे पण आपल्या मुला बाळाला नवीन कपडे घेऊन घेणार तो फक्त बाप आहे. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत आपलं सगळं आहे आणि बाप आणि माय निघून गेली ना नाही रे ह्या जगात कुणीच कोणाचं नाही. अरे बापाचं प्रेम हे जगाला दिसत नाही, बापाचं प्रेम हे पोटात आहे. अरे मुलगा जन्माला आणि हॉस्पिटलमध्ये मुलाला ऍडमिट करण्यात आलं आणि आई जवळ असती थंड पाण्याचे पट्टे बांधणारी फक्त आई असते आणि पण पैशासाठी एरझार मारणारा तो आपल्याला बापच दिसत नाही. आज 1 वर्ष झालं आपल्यातून निघून गेलेलं आहे नरसिंगा अप्पा श्रीपती खंड. आपणला जाऊन 1 वर्ष झालं. अरे जरी आप्पा गेले असतील जरी आप्पा गेले असतील पण यांच्या हृदयामध्ये अजून सुद्धा आप्पा आहेत. ही परिस्थिती आहे. अरे बाप म्हणजे काय? कधी रागवला तरी ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे मोजण्याचं माप आहे. मुलगी दिवाळीच्या सणाला आली आणि बापाला खाली टाकण्यात आलं आणि बापाने सांगितलं मुलांनो माझ्या मुलीला पाहू द्या रे मुलांनो आणि मग मरू द्या रे मुलांनो. आता मला पहिलं माझ्या मुलीला पाहू द्या मग मला मरू द्या. तुम्ही माझ्या मुलीला बोलून आणा आणि जोपर्यंत माहेरामध्ये तिचे भाऊ आणि जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या मुलीला बोलवत जा रे. दीपावलीच्या सणाला त्या मुलीला विसरू नका रे बाळांनो, त्या मुलीला विसरू नका. अरे जशी माझे तुम्ही 2 मुलं आहेत तशी माझी ती पण मुलगीच आहे रे. ही निस्वार्थ प्रेम आहे. मुलगी करते आपल्या बापावरती. अरे निस्वार्थ प्रेम आहे. मुलगी करते. 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना
पहिली चौकशी करते आई, आज बाबा जेवले का ग? नाहीये बेटे, ते सकाळपासून चहा घेतले नाहीयेत, ते कॉफी घेतले नाहीयेत, आणि ते नाश्ता केले नाहीयेत, आणि ते कोणाशी बोलत नाहीये, आणि ते तिथेच बसू नयेत. तू घे जेवून. काय काय? आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे, मी नाही जेवणार. ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. अरे बाप मात्र जेवण नसतो, आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळच्या वेळेस त्या बाबाला बापाच्या खोलीमध्ये जाते आणि बापावरच्या तोंडावरच्या पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, मुलगे कालीस बेटी, कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर बोल आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतच उठून बसला, मुलीला कवटाळा. मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो, आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येतेस माझ्या तोंडावून हात फिरवतेस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झाले त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगीच्या सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो, आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. अरे कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, अरे ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो, आणि त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बर का, दादा येतो बर का रे तो दादा. अरे तू या घरचं करतायस रे दादा, तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल, आणि तू जर तुझ्या बायकोच ऐकून वेगळं झालं ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते, सांगते बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे, का लढणार नाही बाप? त्या बापानं तोड हाताचा सांभाळा केला, अरे त्या बापानं तर हाताचा पाळणा केला, त्या बापाला तर हाताला धरून चालवायला शिकवला, आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, का लढणार नाही बाप? अरे जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते, मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्यासी जाये जाये, कन्या सासुऱ्यासी जाये हो,
कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. अरे हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. निस्वार्थ